और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकराईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी 3 नगरसेवक विजयी करून रिपाईचा ठसा उमटवला होता। कलानींचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेमाणी परिसरात भालेराव यांची मजबूत पकड असून याच भागातून ते स्वतः आणि त्यांच्या पत्नी यशस्वीपणे निवडून आले होते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भालेराव पुन्हा पॅनल क्रमांक 7 मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। यासाठी रिपाई आणि भाजप यांच्यात युती व्हावी अशी मागणी भालेराव यांनी पुढे केली आहे। या संदर्भात त्यांनी भाजप आमदार कुमार ऐलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्याशी रविवारी बैठक घेतली। या बैठकीत युती जागा वाटप आणि निवडणूक रणनीतीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। या चर्चेसाठी राजेश वानखेडे, आकाश सोनवणे यांच्यासह भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले मान्यवर उपस्थित होते। काल आमचे मित्र राजेश वानखेडे साहेबांनी मला महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर आमची काल बैठक झाली। त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी खालच्या पातळीवर राजेश वानखेडेंना जबाबदारी दिली होती आणि भारतीय जनता पार्टीबरोबर बैठक करण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे आज आमची बैठक झाली। मी माझ्या 10 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे। त्या 10 जागेच्या प्रस्तावामध्ये त्यांनी आता सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची क्रमणी चर्चा करून तुम्हाला आम्ही आजच्या संध्याकाळपर्यंत कळवू असे त्यांनी आम्हाला सांगितलं। कोणत्या म्हणजे पॅनलचा नाही, त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगू शकत नाही, पण माझ्या पॅनलचा तर समाविष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।